आदरणीय संतोष शेठ पाटील आणि आदरणीय सुनील शेठ मडवी यांच्या स्वप्नातली ही स्पर्धा. उरण आणि पनवेल तालुक्यातील क्रिकेटपटूंना त्यांचं हक्काचं व्यासपीठ देणारी स्पर्धा, सोबतच आयकॉनचा तडका आणि त्याचमुळे या क्रिकेटला आता सर्व प्रेक्षक एन्जॉय करतायत. पहिला सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. दुसऱ्या सामन्याची होते सुरुवात. सामना 6 षटकांचा आहे. इम्पॅक्ट प्लेअर कधीही तुम्ही घेऊ शकता. पहिला बॉल, फरदीनने त्यांचा तो आवडता स्ट्रोक खेळण्याची सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर मुंबईचा वंडरबॉय म्हणून त्यांची ख्याती आहे आणि पुन्हा एकदा त्यांचं क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक जमले 24 लाईव्ह इव्हेंट्स पर. सुरुवात बंटी जोशी जे पेठचे गोलंदाज आहेत त्यांनी केली आहे डॉट बॉलने. धीम्या गतीचा बॉल केला, उलटा प्रहार, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. फरदीन काजीची झाली सुरुवात. षटकार साधा. फरदीनसाठी सोपं होतं. शॉर्ट ऑफ ब्लेन बॉल, लेग कटर होता, तो ओळखला आणि त्यानंतर बॉडी ऍडजस्ट केली. उलटा खेळताना त्यांनी पाहिलं की 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक नाही आणि त्या संधीचा फायदा झाला. हातात कायदा घेतला आणि षटकार संघासाठी जोडला. यावेळेस गुडघ्यावर बॅलन्स केलं, बॉलला खेळलं, क्रॉस बॅटेड, पण मोठा गॅप आहे. लॉंग ऑनला तो शोधला. सुरू झालाय द फरदीन काजी शो. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या पोहोचते 10 वर. पुढचा बॉल फरदीनसाठी. उलट दिशेने खेळले, पण या षटकावर मला स्ट्राईक घ्यायचे, तोच मानस आतापर्यंत पहिल्या 4 बॉलवर पाहायला मिळाल्या. सुरुवात या षटकाची डॉटने झाली. पुढच्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर लॉंगॉनचा चौकार आला आणि पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फोल्टरला 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या आहे 10 धावा. टीम क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा संघाची फलंदाजी. बंटी जोशी स्वीकारतोय आव्हान पहिल्या षटकाचं. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल आहे फाईन लेगला, पण फलंदाज बाद. फलंदाज झालेत बाद LBWच्या, पण त्या ठिकाणी डिसिजन रिव्हर्स केलंय. येस, बॅट इन्व्हॉल्व आहे असं पंच आता कळवत आहेत. खर तर खूप वेगानं ही घटना घडली. म्हणजे पंचाचं बोट आकाशाकडे सुद्धा गेलं आणि लगेचच स्ट्रायकर एंडच्या पंचांच्या वतीनं बॅट इन्व्हॉल्व आहे असं कळवलं गेलं. बघा, अगोदर पंचांचं मत होतं फलंदाज आउट आहे, पण त्यानंतर बॅट इन्व्हॉल्व आहे असं स्ट्रायकर एंडचे पंच विकी शेलार यांनी दर्शवलं आणि फरदीन बचावलेले आहेत. 3 डॉट, 1 षटकार, 1 चौकार असं पहिल्या षटकाचं अनालिसिस आपण करू शकतोय. शेवटचा बॉल उलटा खेळलाय, पण या पहिल्या षटकात बंटी जोशीचाच दबदबा पाहायला मिळालाय. 1 षटकार, 1 चौकार फरदीने जरूर खेळला, पण 4 डॉट बॉल बंटी जोशीने हाताळले. हा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न फोल ठरला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती म्हणजेच एकही विकेट न गमावता 10 धावा. क्रीवा 11, निशांत दादरपाडा. तर सुनील शेठ मडवी यांना आपण ऑनस्क्रीन पाहिलं. त्यांचं काम सातत्याने खूप चांगलं राहिलेलं आहे राधेय एंटरप्राइजेस शिर्लेच्या या स्पर्धेमध्ये. आणि म्हणूनच द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. चर्चा झाली होती की स्पर्धा होईल की नाही होणार, पण त्या सर्व प्रश्नांना विराम देत असताना आपण ही स्पर्धा पाहतोय. आदरणीय दीपक शेठ पाटील, आदरणीय संतोष शेठ पाटील, आदरणीय सुनील शेठ मडवी यांच्या वतीनं त्यांच्या स्वप्नातली स्पर्धा अर्थात उरण पनवेल प्रीमियर लीग आणि आता आपण जय्यत तयारी करणार आहोत पुढच्या पर्वाची ठाणे रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा राधे एंटरप्राइजच्या वतीनं आता पुढच्या पर्वात पाहायला मिळू शकते. विशाल जितेकर स्ट्रायकर सेंडला
खूप जास्त बाहेरचा बॉल फॉलो करून खेळायचा प्रयत्न. विशाल जितेकर पहिल्या षटकामध्ये नॉन-स्ट्रायकर्स एंडलाच थांबले. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलनं झाली. एक्स्ट्रा रन ॲड होते. धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर. क्रिवा आणि निशांत 11 दादरपाडा. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर. बॉल ग्रिपिंग चुकली होती. बॉलिंग ट्रॅकवर प्लस अनुराग माळी हे तुम्हाला पाहायला मिळतात, जे वावेघरचे गोलंदाज आहेत. फॉर द विकेट. फुल टॉस ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आहे. वेगानं धाव पूर्ण केली कारण खूप कमी वेळ मिळणार होता. फलंदाजांना ठाऊक होतं आणि त्याचमुळे चांगली ऍडजस्टमेंट दोघांनी केली. एकमेकांना कॉल दिला आणि या एका वेळेला पूर्ण केलेला आहे. धावसंख्या पोहोचते 12 वर. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात. बंटी जोशी ज्यांनी 21,000 पॉइंट्स कमवलेत मी म्हणेन, कारण त्यांची ती प्रतिभा आहे, त्यांची ती गोलंदाजी आहे आणि म्हणूनच नेहमीच आरसीसी पेठ संघाकडून खेळताना जो भरवसा त्याने टिकवलाय तोच भरवसा आज सुद्धा पाहायला मिळाला. फुलटॉस ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हरला पोहोचतायत. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल विशाल जितेकरचा पण नकार दिलाय फरदीन काझीने. काय पॉज आलाय. मोठ्या स्ट्रोक साठी ओळखले जातात हे दोन्ही फलंदाज. फरदीन काझी यांचा देखील जो रेशिओ आहे स्ट्रोक खेळण्याचा तो चौकार आणि षटकारांचा जास्त आहे, पण या महत्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी पूर्णपणे प्रतिज्ञाच घेतलेली आहे की फरदीनला धावांपासून दूर ठेवायचं, मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवायचं. अनुराग पटचा पुढचा बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह आहे, लॉंग ऑफ, मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये. वाईड ऑफ लॉंग ऑफ सुद्धा तैनात केलेला आहे. क्षेत्ररक्षण हा महत्वपूर्ण विषय राहिलेला आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि कॅप्टनने आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. फक्त एक षटकार एक चौकार आतापर्यंत पाहायला मिळाला. दोन प्रतिभावंत अनुभवी खेळाडू खेळपट्टीवर असताना विशाल जितेकर यांना किती वेळ तुम्ही थांबवणार आहात. बॅकलिफ्टला खाली घेतलं, बॉटम हँडचा वापर केला, बॉलला खेळलाय, लॉंग ऑनला एकदा कंप्लीट केली. स्ट्राईक फरदीनकडे जाते. धावसंख्या 14 झालेली आहे. आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ संपला या पहिल्या डावातला आणि फ्रीवा आणि निशांत 11 दादरपडा. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच 14 धावा. संघ मला काय रोहनजी मडवी आणि सतीशजी केणी, क्रिवा आणि निशांत 11 दादरपडाचे आणि मयुरशेठ भोईर, रुपेशजी पंडित आणि नयनजी मोहिते. संघ मला काय मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाड आणि निशांत 11 दादरपडाचे. पुढचा बॉल ओ स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. काय चपळता क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळते. म्हणजेच पहिली 2 षटकं जी पॉवर प्लेची असतात ती फलंदाजांच्याच बाजूने जातात, पण आता क्षेत्ररक्षकांनी आणि गोलंदाजांनी मनावर घेतलंय आणि मनावर घेतलेलं काम 50% पूर्ण होते आणि ती मेहनत सुद्धा आता त्यामध्ये जुळते. त्यामुळे आतापर्यंत दबदबा राहिलाय गोलंदाजांचा. शेवटचा बॉल फुल लेंथ ऑन साइडला टर्न केलंय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतील. एकदा होते पूर्ण. शेवटच्या बॉलवर मिळते फक्त एकच धाव. बंटी जोशीने सुरुवात दिली आणि त्यानंतर त्याच्याच त्या सुरुवातीला कॅरी फॉरवर्ड करताना अनुराग माळी फक्त 6 धावांचा षटक हाताळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. क्रिवा आणि निशांत 11 दादर पाडा 16. नमस्कार, मी गौतमी पाटील. माझ्या उरण रायगड चाहत्यांना खुशखबर देते. राधेय इंटरप्राइजेस उरण पनवेल प्रीमियम UPP डे नाईट क्रिकेट स्पर्धा फायनलला 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता मी येते तुमच्या मनोरंजनासाठी. मला आमंत्रित केल्याबद्दल दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांचे मनापासून आभार. तर मी येते 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता राधेय क्रिकेट मैदान चिर्ले येथे. तर मी येते, तुम्ही नक्की या. धन्यवाद. चला आपण प्रशांत घरत यांच्याशी चर्चा करणार आहोत 3 षटकानंतर. 2 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 16 आहे. काय नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे क्रिकेटपूड चांगलं क्रिकेट खेळतच आहेत, पण तितकेच चांगले आमचे टेक्निशियन आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटचे आहेत, तितकेच चांगले कॅमेरामॅन आहेत आणि म्हणूनच तितकेच चांगले आमचे डिस्क जॉकी सुद्धा आहेत, डीजे मॅडी. आणि म्हणूनच हे सर्व काही जुळून येते. आणि आज तर आपण स्पर्धा सम्राट ज्युनियर भूषण, मुंबई भूषण टेनिस क्रिकेटचा आवाज चंद्रकांत शेट्टी सरांना ऐकतो आणि काय पहिला सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. प्रेक्षकांना तीच अपेक्षा असते, चांगल्या क्रिकेट सोबत चांगलं समालोचन. आणि पहिल्या सामन्यामध्ये ते तुम्हाला ऐकायला मिळालं. चंद्रकांत शेट्टी सरांचा आवाज, विपुल पाटील सरांचा आवाज. बॉल लो राहिलाय. टप्पा पडल्यानंतर धाव घ्यायची की नाही घ्यायची हा संभ्रम, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून जातोय. एक्स्ट्रा रन ऍड होते. जशी सुरुवात दुसऱ्या षटकाची झाली होती, बंटी जोशी यांना कंटिन्यू करण्यात आलेलं आहे कारण त्यांच्याकडे ती प्रतिभा आहे. तुमचा अनुभव मोजला जातो की तुम्हाला पुन्हा संधी मिळाली पाहिजे की नाही, आणि बंटी जोशीकडे तो अनुभव आणि ती प्रतिभा आहे म्हणून पुन्हा मौका मिळतोय.
धीम्या गतीचा बॉल, एलिव्हेशन मिळालंय, अंतर किती गाठतंय पाहूया. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत आणि विशाल जितेकरचा झेल टिपतात. पहिला धक्का क्रीवा 11, निशांत 11, दादरपाडा. तुमच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. जसा उल्लेख मी केला की उंची तर मिळाली होती पण अंतर नाही गाठलं आणि त्याचमुळे अनुराग माळी यांनी तो झेल टिपलेला आहे. मागचं षटक अनुरागचं 6 धावांचं होतं आणि त्यांनी जसं षटक हाताळले तितकीच चांगली क्षेत्ररक्षकाची भक्कम बाजू सुद्धा दाखवलेली आहे आणि म्हणूनच आतापर्यंत चांगलाच दबदबा ठेवलेला आहे टीम मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाळ आणि निशांत 11 दादरपाडा संघाने. पहिला फलंदाज विशाल जितेकर बाद झाला, जास्त योगदान त्यांना नाही देता आलं. पण पाहूया यानंतर फलंदाज येतात ते म्हणजेच निमिष मोहिते, जे दादरपाड्याचेच खेळाडू आहेत, ज्यांच्यावर 7,000 पॉईंटची बोली लावली होती. आणि पाहूया ती बोली वसूल करणारी फलंदाजी फरदीन काजीच्या सोबतीनं केली जाईल का. फरदीन अजूनही थोडेसे ऑफ कलर दिसत आहेत. पाहूया ते रंगात कधी येतील, कधी ढंगात येतील आणि कशा पद्धतीने त्यांचा खेळ देतील. पण अजूनही जर आपण पाहिलं तर गोलंदाजांनी खूप चांगलं काम केलंय. दोन्ही गोलंदाज जे वापरले गेलेले आहेत आतापर्यंत वीर मयूर आणि निशांत 11 दादरपाडा संघाकडून, त्या दोन्ही गोलंदाजांची कामगिरी आतापर्यंत उजवी राहिलेली आहे. दादरपाड्याचाच निमिष मोहिते तुम्हाला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवर, जे फलंदाजी करण्यासाठी 7,000 पॉइंट्सला ते या संघात खेळत आहेत. बंटी जोशी पुढचा बॉल, फुटवर्क नव्हतं पण बॅट इन्व्हॉल्व होती. दादरपाड्याचा हा खेळाडू पहिल्याच बॉलवर पॅव्हलियन देशाने परत गोल्डन डकवर दुसरा धक्का 17 धावा. खरं तर हा जो कॉन्सेप्ट आहे आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये म्हणजेच IPL मध्ये पाहतो. पण आपण जर उरणमध्ये आहोत आणि राधेय इंटरपाजेस स्पर्धा आहे तर मग काहीतरी नाविन्य असलं पाहिजे आणि ते नाविन्य त्यांनी जोपासलेलं आहे. आणि म्हणूनच सलग 9 दिवस तुम्हाला चिअरलीडर्स पाहायला मिळतील, सलग 9 दिवस तुम्हाला लावणी सम्राज्ञी पाहायला मिळतील आणि शेवटच्या दिवशी गौतमी पाटील यांची देखील उपस्थिती या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळेल. थँक्यू मॅडी. 17 धावा, 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज पोहोचत आहेत मध्ये ज्यामध्ये कुणाल नाईक, जे भिंगारीचे खेळाडू ऑलराऊंडर आहेत आणि योग्य त्या क्रमावर आता कुणाल नाईक पोहोचलेले आहेत. गोलंदाजी तर त्यांची जबरदस्त आहेच पण तितक्याच चांगल्या दर्जाची फलंदाजी मधल्या फळीत ते खेळतात. पुढचा बॉल फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलं, फ्रंट फुटला बॅलन्स करताना अलॉंग द ग्राउंड बॉल पोचतोय काऊ कॉर्नर लॉंग ऑन झोन मध्ये. तोपर्यंत मिळते एकच धाव. खूप वेळानंतर आता फरदीन काझी यांच्याकडे स्ट्राईक गेले. फरदीनने पहिल्या षटकात 2 प्रॉफिटेबल स्ट्रोक खेळले होते पण त्यानंतर ते थांबलेत. पण किती वेळ थांबतील. जर तुम्ही थांबलात तर प्रतिस्पर्धी संघ पुढे जाईल, त्याचमुळे थांबून नाही चालणार. धावसंख्येला वेग देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आणि पाहूया ते प्रयत्न फरदीन काझीचे या षटकामध्ये पाहायला मिळतात का. 15 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. या डावातला धावसंख्या आहे 18, 2 फलंदाज बाद. जाही झाली टाइमची मॅनेजमेंट. ऑन साईडला खेचायचा प्रयत्न होता पण टप्पा पडल्यानंतर बॉलचा वेग थोडासा कमी झाला. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया आणि त्याचमुळे स्ट्रोक अगोदर ऑफर झाला, बॉल थोडासा लो राहिला, संपर्क शरीराशी झाला आणि येतोय आणखीन एक डॉट बॉल. आपण जर फरदीनच्या डावाचा आढावा घेतला त्याने आतापर्यंत 5 डॉट बॉल्स घेतलेले आहेत. धावसंख्या 18, शेवटचे 2 बॉल्स बाकी. या षटकातले बंटी जोशी ओव्हर द विकेट. फुल लेन बॉल अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फॅन्टॅस्टिक एफर्ट्स मिड ऑफला आपण पाहतोय. वरच्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. प्रतीश म्हस्कर, काय खेळ आहे बघा. त्यांनी बॉल गॅदर केला आणि शरीराचं संतुलन नसताना सुद्धा तो थ्रो नॉनस्ट्रायकच एंडला केला. हे डेडिकेशन पाहिजेत. क्रिकेटसाठी तुमची लोकप्रियता वाढवायची असेल तर हा जिद्दीचा खेळ महत्वाचा आहे. शेवटचा बॉल 19 धावा. नियंत्रण नव्हतं या चेंडूवरचं आणि त्याचमुळे बॉल वाईडलाईनच्या पलीकडून उमेश केणे सर आहेत बॉलिंग एंडला. विकी शेलार सर आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. पंचाची भूमिका अदा करताना बॉल खूप जास्त वाईड राहिलाय.
एक्स्ट्रा रन मिळते, धावसंख्या 20 वर पोहोचते. मागचा सामना हाय स्कोरिंग राहिला होता. हा सामना त्या दिशेनं जातोय की लो स्कोरिंग जातोय, यानंतर आणखीन 3 षटकं बाकी आहेत. फुल टॉस, बॅटची एज आणि क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक. 1-2 का 4, थर्ड मॅन क्लिअर. येतोय कुणाच्या बॅटमधून चौकार. तीन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 24 धावा. चला, प्रशांत घरत आमच्याशी आता बोलणार आहेत. प्रशांत घरत यांचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत. प्रशांत, चला प्रशांतशी आपण चर्चा करूया. अर्नाळाचा हा सुपरस्टार खरं तर व्यावसायिक क्रिकेटमधून क्रिकेट खेळत आता त्यांच्या अर्नाळा या ग्रामीण संघासोबत देखील खूपच चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं. तर प्रशांत, आपण ऐकतायत? प्रशांत प्रशांत घरत, चर्चा चालू आहे. टीम हडल आहे, 3 षटकांचा ब्रेक आहे आणि ती स्ट्रॅटेजी आखण्यासाठी थोडासा वेळ घेतला जातोय. पण ही नवीन संकल्पना आपल्याला 24 लाईव्ह इव्हेंटच्या वतीनं पाहायला मिळते की आपण ऑन ग्राउंड खेळाडूची चर्चा करतोय आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, मैदानाच्या आतला एक्सपिरियन्स जो आहे, तो पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. प्रशांत, आतापर्यंत 3 षटकांच्या या खेळाबद्दल काय सांगशील? बंटी जोशी आणि अनुराग माळी. माईक जरा जवळ घ्या प्रशांत. वायरलेस मायक्रोफोन्स. खूप चांगल्या पद्धतीनं आपण त्या खेळाडूंचा अनुभव जाणून घेतोय. आतापर्यंत जो खेळ झालाय त्याबद्दल माहिती घेतोय. मैदानाच्या आतलं वातावरण काय आहे ते जाणून घेतोय. प्रशांत घरत जे अप्रतिम दर्जाचे व्यावसायिक स्ट्रायकर बॅटर आहेत आणि जेव्हा संघाला गरज असते तेव्हा फिनिशर ही भूमिका सुद्धा प्रशांत घरतची आपण नेहमीच पाहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा अनुभव सुद्धा आपण थोड्या वेळानंतर जाणून घेऊया. तुर्तास धावसंख्या झालेली आहे. क्रीवा आणि निशांत इलेव्हन दादरपाडा या संघाची 24 धावा फरदीन काझी स्ट्रायकर सेंडला आहेत आणि आता चौथ्या षटकाची जबाबदारी प्रितेश म्हस्कर. प्रतीश हे गोलंदाजी करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चौथ्या षटकासाठी ते सज्ज होत आहेत बॉलिंग मार्कवर. 8चा रन रेट आतापर्यंत क्रीवा आणि निशांत इलेव्हन दादरपाडा संघाचा राहिलाय, जो आपण टेनिस बॉल क्रिकेटसाठी कमी समजतो. आता लगेचच बॉल बदललाय. टेप बॉल, जी चर्चा आपण करत होतो की 3ऱ्या, 4थ्या, 5व्या षटकामध्ये कधीही कॅप्टन टेप बॉल यूज करू शकतो आणि 4थ्या षटकासाठी टेप बॉल ची निवड केलेली समोर फरदीन आहे आणि फरदीनला टेप बॉलचा तगडा अनुभव आहे. दूर ठेवला होता बॉल. पिचिंगला तपासता बॉलच्या पातला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न, जो एक सिग्नेचर स्ट्रोक आहे फरदीनचा. बघा, पूर्णपणे बॉलवरती बॅट जणू काय फेकून दिली होती. कटर चांगले आहेत, स्विंग चांगला आहे, टर्न चांगला आहे, गोलंदाज खूप चांगला निवडलाय. प्रतीश म्हस्कर टेप बॉलसाठी येतोय. पहिला बॉल डॉट. नियंत्रण नव्हतं आत्ता, कारण टेप बॉलचं वजन एकसारखं नसतं आणि त्याचमुळे तुम्हाला बॉल ग्रिप करत असताना ती ऍडजस्टमेंट व्यवस्थित करावी लागते. टेनिस बॉलच्या तुलनेनं हा चेंडू हाताळणं थोडंसं कठीण आहे. प्रशांत त्यांचा तो अनुभव शेअर करतायत. IPL मध्ये जो अनुभव त्यांनी प्राप्त केलेला आहे, तो अनुभव ते शेअर करतात की कशा पद्धतीने बॉल ग्रीप झाला पाहिजे, बॉल कुठे टर्न होईल, बॉलचा स्विंगचा फायदा तुम्हाला कसा उचलता येईल, त्या सर्व गोष्टींची माहिती ॲज अ सिनियर प्लेअर, ॲज अ आयकॉन प्लेअर त्यांनी दिली. फुल टॉस होता, ऑन साईडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे डीप मध्ये तैनात. पूर्णपणे वर्चस्व आतापर्यंत राहिलेलं आहे मीर मयूर आणि निशांत इलेव्हन दादरपाडा या संघाचं या सामन्यावर. गोलंदाजी करताना त्यांच्या गोलंदाजांनी आतापर्यंत कामगिरी चांगली केली आणि त्यांना क्षेत्ररक्षकांची साथ सुद्धा मिळाली आणि म्हणूनच आतापर्यंत सर्व काही अलबेल चाललंय त्यांच्या बाजूनं. धावसंख्या आहे 26. 2 फलंदाज बाद. स्ट्रायकर सेंडला कुणाल नाईक, ज्यांच्या वतीनं या अगोदर आपण एक चौकार पाहिलेला आहे. फरदीन काझी यांच्या नावावर 1 षटकार 1 चौकार. ऑफस्टमच्या बाहेरचा हा बॉल. स्टोक तर ऑफर केलाय पण बॉल वाईडलाईनच्या पलीकडून गेलाय. एक्स्ट्रा रन ऍड होईल. धावसंख्या 27. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. बॉलला स्विंग आहे आणि त्याचमुळे तो स्विंग आणि त्याचा टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट झालाय. तर एक चांगला लूप तर आहे. गोलंदाज
प्रतीश म्हसकर यांच्याकडे, पण त्या लूपचा आणि त्या स्विंगचा तितका फायदा उचलता आला पाहिजे. आतापर्यंत 2 व्हाईट बॉल्स या टिप बॉल ओव्हरमध्ये आपण पाहिलेले आहेत. धावसंख्या 27. स्वीप करण्याचा प्रयत्न, पायांची स्ट्राईड मोठी करून हा 3रा वाईड आलाय. म्हणालो होतो की टेप बॉल काल यश पाटील, यशने 4 षटकं हाताळली टेप बॉलची आणि पूर्णपणे त्यांची जी ग्रिपिंग आहे ती भाव खाऊन गेली. शेवटच्या सामन्यामध्ये त्यांनी खरं तर डोकेदुखी वाढवली होती. यश पाटील कालच्या दिवसातला टेप बॉलचा उत्कृष्ट गोलंदाज राहिलाय. पायात टाकलेला बॉल, बॅकलिपला खाली घेऊन खेळायचा प्रयत्न कुणाल नाईकचा, नाही प्रयत्न यशस्वी झाला. आणखीन एक डॉट बॉल आला. धावसंख्या 28 वर थांबले. धावसंख्येला रेड सिग्नल लागलाय. आता तो सिग्नल पिवळा होईल का, तो सिग्नल हिरवा होईल का, ती प्रतीक्षा तर आहे. कारण आता पाहूया, स्कोर खूप कमी आहे आतापर्यंतचा. हा बॉल नियंत्रणात आहे का, तर नाही, हा बॉल नियंत्रणात नाहीये. फुल टॉस होता. पुन्हा एकदा मी म्हणालो होतो की तो लूप आहे. बॉल हवेत स्विंग होतोय आणि तो थेट वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय आणि त्याचमुळे आणखीन एक एक्स्ट्रा मिळते. या षटकातला 5वा वाईड बॉल. आतापर्यंत 7 वाईड बॉल्स या डावामध्ये आलेले आहेत. धावसंख्या 29, म्हणजे 29 पैकी 7 धावा या वाईड बॉलच्या आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉलच्या पिचिंगला तपासणं, हा या डावातला 8वा वाईड आहे आणि या षटकातला 5वा वाईड आहे. म्हणजे आता नको असलेला विक्रम सुद्धा कधी कधी तुमच्या नावावर जातो. आणि 5 वाईड बॉल आतापर्यंत हाताळलेले आहेत. त्याचमुळे लगेचच सर्व खेळाडू चर्चा करण्यासाठी पोहोचलेत की नेमकं काय घडतंय आणि काय बिनसतंय, तर ते सुधारण्यासाठी आता ही आवश्यकता आहे. आपण जर इंटरनॅशनल क्रिकेटचा आढावा घेतला, हर्षदीप सिंग 10 डिसेंबर 2025 भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकेच्या दरम्यान त्यांनी 7 व्हाईट बॉल्स हाताळले होते. ही माहिती आम्हाला प्रणय म्हात्रे, जे मोरावेचे आमचे धावसंख्या नोंदक आहेत, त्यांची कामगिरी सुद्धा काल महत्वाची राहिले. विदाऊट ब्रेक, विदाऊट पॉज त्यांनी 6 सामन्यांचं धावसंख्या नोंदणीचं काम केलंय. आणि हे काम महत्वाचं आहे, हे डेडिकेशन आहे आमच्या मित्राचं, की अपडेट्स खूप महत्वाचे आहेत. धावसंख्या नोंदकाची भूमिका सर्वात महत्वाची राहते. कारण तो वैयक्तिक स्कोर त्यांना व्यवस्थित काउंट करायचा असतो. त्यांना सर्व काही माहिती पुरवायच्या असतात, समालोचकाला अपडेट्स ठेवायचे असतात. आणखीन एक वाईट बॉल आणि धावसंख्या पोहोचते, ते म्हणजेच आता 31 वर. काही न करता फायदा होतो या षटकामध्ये क्रिवा आणि निशांत 11 दादर पाडाचा. कृणाल नाईक प्रयत्न करतायत, पण बॉल काय त्यांच्या कक्षेत येत नाहीये. आणि आता फुल टॉस आणि बघा, कुछ पाने के लिए कुछ कोला पडताय. व्हाईट बॉल्स आलेत, पण आता विकेट सुद्धा मिळालाय कुणाल नाईकचा. गोलंदाज प्रतीश म्हसकरला विकेट डाऊन. तो त्यांना खेळायचा तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पण त्यानंतर त्यांनी मन बदललं. ऑफस्टमच्या बाहेरचा फुलटॉस होता, बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळते. आउट स्विंग म्हणजेच बाहेरच्या दिशेने बॉल स्विंग होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर फक्त त्यांनी बॅट टाकली. कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात होता. सोपा झेल त्यांनी पूर्ण केला आणि कुणाल नाईकचा खेळ संपला. आणि त्यानंतर नवीन फलंदाज पोहोचतो मैदानाच्या आतमध्ये. सोनू पाटील पोहोचतायत, जे कामोट्याचे फलंदाज आहेत. करायचंय तर तुम्हालाच करायचंय, कारण सोनूला स्वतःवर भरोसा ठेवावा लागेल. आणि पाहूया सोनू पाटील तो भरोसा टिकवतोय का, संघाच्या धावफलकाला आधार देतोय का. माघार घेण्याची इच्छा नसावी, कारण पूर्वार्ध संपलेला आहे. आपण मध्यंतरावर आहोत आणि अजूनही मनासारखी धावसंख्या क्रिवा आणि निशांत 11 दादरपाडा संघाची धावफलकावर नाहीये. फरदीन काझी जरी खेळपट्टीवर आहेत, पण ते सुद्धा स्वतःवर नाराज असतील, पण अजूनही त्यांच्याकडे पुढच्या 2 षटकांचा कालावधी आहे. आणखीन एक फुल टॉस होता, पण तो नियंत्रणात नव्हता. आमचा कॉमेंट्री बॉक्स जो आहे तो मिड विकेटला आहे. लेन्थ चांगली आहे, पेस चांगला आहे, पण लाईनवर काम करावं लागेल गोलंदाजाला. आणि यस, प्रणय किती वाईट झाले या षटकामध्ये, त्यांचे रकाने सुद्धा आता जवळपास भरलेत. एका षटकामध्ये 6 बॉल्स असतात, पण आता ते रकाने वाढवावे लागतील प्रणयला. आता हा डॉट बॉल येतोय, पण ठीक आहे, तितकं महागडं तर षटक आपण म्हणू शकत नाही. एकही स्कोरिंग स्ट्रोक या षटकात नाही आलेला आहे.
5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 32. क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा 3 फलंदाज बाद झालेत. सोनू पाटील स्ट्रायकर सेंडला आहेत. खातं त्यांचं अजूनही नाही खोललंय. शेवटचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, पण हे षटक अजूनही काय संपण्याचं नाव घेत नाहीये. म्हणजे एक वेळ आपण उरणवरून मुंबईला अटल स्थितीनं पोचू शकतो, पण हे षटक आहे तोपर्यंत संपणार नाहीये. कारण आता अर्शदीपचा रेकॉर्ड सुद्धा मोडला का आमच्या या ग्रामीण खेळाडूने. प्रतीश मस्कर शेवटचा बॉल आहे. ड्राईव्ह केलंय, गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोचणार का पाहूया. ही तारेवरची कसरत आहे आणि त्याचमुळे बॉल तर जाईल सीमारेषा पार. चौथ्या षटकाचा शेवट होतो दमदार. मिळतील 4 चौकार. नमस्कार, मी गौतमी पाटील. माझ्या उरण चाहत्यांना खुशखबर देते. राधेय इंटरप्राइजेस चिर्ल आयोजित उरण पनवेल प्रीमियम UPP डे नाईट क्रिकेट स्पर्धा फायनलला 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता मी येतेय तुमच्या मनोरंजनासाठी. मला आमंत्रित केल्याबद्दल दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांचे मनापासून आभार. तर मी येतेय 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता राधेय क्रिकेट मैदान चिर्ले येथे. तर मी येतेय, तुम्ही नक्की या. धन्यवाद. राजेशजी पाटील कोपरागावची उपस्थित आहेत आणि त्यांचा इथं सन्मान देखील करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सुनील शेठ मडवी, किशोरजी मडवी आणि समीरजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते राजेशजी पाटील साहेबांचा इथं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान केले जाते. राजेशजी पाटील, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल उरण पनवेल प्रीमियर लीग या आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. फरदीन स्ट्रायकर साईडला आहे, पण त्यांची एअर स्ट्राईक काय प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये. त्यांनी बनवलं 14 दबाव, घेतलेत 12 बॉल. 4 षटकाचा खेळ संपलाय. क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा 37. फरदीन अजूनही अटळ आहे. आपल्या कामगिरीवर त्याला भरोसा आहे. आपल्या कारकिर्दीत त्याला आढावा आहे आणि पाहूया तो आढावा पुढच्या 2 षटकात देईल का. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर येतात बॉलर संयोग भोईर राईट. संयोग भोईर बॉलिंग ट्रॅकवर आहेत 5व्या षटकासाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न. ॲक्रोबॅटिक आहेत, चपळ आहेत, फ्लेक्झिबल आहेत. स्लॉक स्वीप चांगली खेळतात, रिव्हर्स स्वीप चांगली खेळतात, लॅप शॉट चांगले खेळतात. या सर्व फटक्यांची निवड त्यांच्याकडे आहे, पण आतापर्यंत त्या मिळायचंय 10वा ते काय त्यांना मिळत नाहीये. सहयोग भोईर आपण पाहतोय ज्यांनी सुरुवात डॉटने केली. समोरचा फलंदाज किती धुरंधर असू द्या, माझ्याकडे सुद्धा त्याला रोखण्याची क्षमता आहे. त्याचं सादरीकरण सहयोग भोईर यांनी पहिल्या बॉलवर केलेलं आहे. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ड्राईव्ह केलंय, फ्लॅट अँड फ्युरियस. आयुष्यात खेळ असा करा की तुमच्या नावावर शीर्षक गीत बनलं पाहिजे. मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी. षटकार आला. धावसंख्या पोहोचते 6च्या मदतीनं 43 धावा, 43 रन्स. खूप वेळानंतर हा षटकार फरदीन काझी यांच्या बॅटमधून आलेला आहे. सहयोगचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. या डावामध्ये एक्स्ट्राच्या बाबतीत थोडा विचार करावा लागेल. तब्बल 12 एक्स्ट्रा झालेले आहेत या डावामध्ये आतापर्यंत. मीर मयूर निशांत 11चं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. आदरणीय संतोष शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. अगोदर सुनील शेठ मडवी व्यासपीठावर आहेत. आदरणीय संतोष शेठ पाटील यांचं आगमन झालंय. मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचं. थोड्याच वेळात दीपक शेठ पाटील यांचं सुद्धा आगमन होणार आहे. आणि आमच्या आयोजकांचं मी कौतुक करेन की त्यांनी एकमेकांना संपर्क साधून एकत्र राहण्याची भूमिका घेतलेली आहे. आम्ही एकत्र आहोत आणि तीच भूमिका आज आगरी समाज बांधवांसाठी, आगरी समाज बांधवांसाठी खूप महत्वाची आहे. आयोजकांची भूमिका. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ड्राईव्ह आहे. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल पोचेल पॉइंटला, डीप मध्ये. एकदा मिळते. थ्रो होतोय स्ट्रायकर साईडला. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. मीर मयूर आणि निशांत 11 दादरपाडा संघाचं. खरं तर दोन्ही दादरपाडाचे संघ आहेत, एकमेकांसोबत खेळते आहेत. आता चर्चा चाहत्यांदरम्यान चालले की सपोर्ट करायचा तर कोणाला करायचा.
सध्याच्या घडीला तर मीर मयूर आणि निशांत इलेव्हन दादरपाडा चांगल्या स्थितीमध्ये आहे. क्रिवा आणि निशांत इलेव्हन दादरपाडा संघ थोडासा अडचणीत आहे. धावसंख्या 45 झाली. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 65 ते 70 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. फरदीन काझी अजूनही खेळपट्टीवर आहे. अपेक्षा तेवढी ते ठेवू शकतायत. सोनू पाटील बॅटस्विंग आहे पण वेळ जुळवली नाही. पण नियतीची साथ आहे. आणखीन एक एक्स्ट्रा मिळते. म्हणजेच जर हा सामना शेवटच्या टप्प्यावर गेला दुसऱ्या डावाच्या, तर मग हा एक्स्ट्रा महत्वाचा रोल अदा करणार आहे. आतापर्यंत 13 एक्स्ट्रा झालेले आहेत. 46 पैकी 13 धावा या अवांतरच्या स्वरूपातल्या आणि सगळ्या वाईड बॉलच्या सगळ्या वाईड बॉलच्या आहेत. त्याचमुळे गोलंदाजांना लाईन लेंथवर लक्ष देणं गरजेचं आहे. फुल लेन बॉल होता. लॉफ्ट केलंय. जास्त एलिव्हेशन नाही मिळत आहे. बॉल पोचतोय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. चालत एकदा पूर्ण केली. फरदीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आदरणीय संतोष शेट पाटील तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. आदरणीय सुनील शेट मडवी आणि ध्रुवीत बंटी पाटील हे सुद्धा तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात. खेळत आहेत संतोष शेट पाटील ध्रुवीशी. लहान मुलांचा सहवास खूप जवळचा असतो. आयोजक ही भूमिका खरं तर क्रिकेटच्या विकासासाठी हे सर्व आयोजक एकत्र आलेले आहेत. असं आपण वारंवार उल्लेख ऐकतोय आणि ते आहे, सत्य आहे की उरण आणि पनवेल क्रिकेटची महासत्ता आहे. ग्रामीण क्रिकेटच्या बाबतीमध्ये सर्व अव्वल खेळाडू या परिसरात खेळतात आणि त्या सर्वांना आणि बघा ना आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लीग स्टेज पाहतो. 16 संघ असतात. पण जेव्हा आपण रायगडमध्ये येतो 32 संघ होतात. ही एक महत्वाची बाब आहे. उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये 32 संघ खेळत आहेत. 8 दिवस लीग स्टेजचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. 9व्या दिवशी या क्रिकेटचा थरार संपेल आणि आता फुल टॉस होता. नाही फायदा उचलता आला. सोनूला भरोसा नाही टिकवता आला. विकेट डाऊन. सोनूचा खेळ संपला. महाराष्ट्र पाच षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 48. 4 फलंदाज बाद. तर व्यवसाय करावा फक्त आपल्या देशापुरती मर्यादित न राहता आपला व्यवसाय हा थेट विदेशात पोहोचावा आणि म्हणूनच दुबईपर्यंत ही मजल गेलेली आहे. आपण पाहतोय ऑनस्क्रीन संतोष शेठ पाटील यांना, दीपक शेठ पाटील यांना आणि जागृती ताई संतोष पाटील यांना की व्यवसायासाठी त्यांनी दुबईपर्यंत भ्रमण केलेलं आहे आणि इम्पोर्ट एक्सपोर्टचा त्यांचा व्यवसाय हा वाढत चाललेला आहे. आणि आता ओम साई लॉजिस्टिक या नावाने त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आणि तो आणखीन विविध देशांमध्ये पोहोचेल हा दृढ विश्वास आम्हाला आहे. जसं काम आणि जसं डेडिकेशन त्यांचं व्यवसायाप्रती राहिलेलं आहे. तर ओम साई लॉजिस्टिक आता फक्त भारतापुरती मर्यादित नाही आहे. आखाती देशात पोहोचले आणि लवकरच पूर्ण विश्वामध्ये याच कंपनीचं नाव तुम्हाला ऐकायला मिळेल. ओम साई लॉजिस्टिक. 5 षटकं संपली. धावसंख्या 48. 48. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी. आता नाही तर कधी नाही. पहिला सामना जिंकायचा आहे. परंपरा मागच्या 3 दिवसाची काय आहे मला सांगण्याची गरज नाहीये. त्याचमुळे पहिला सामना जिंकणं किती महत्वाचं आहे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. आणि म्हणूनच पाहूया. या अगोदर तर बाजी मारले ती म्हणजे चॅलेंजर चिरलेने. पण आता पाहूया या सामन्यात बाजी नेमका कोणता संघ मारतोय. आतापर्यंत चांगलाच खेळ राहिलेला आहे मीर मयूर आणि निशांत इलेव्हन दादरपाडाचा. पण शेवटचे 6 बॉल्स आहेत. फरदीन कधी स्ट्रायकर सेंडला आहेत. 22 वर ते खेळत आहेत. स्ट्राईक रेट इतका चांगला नाहीये. शेवटच्या 6 बॉल्सवर तो स्ट्राईक रेट टाकला जाईल का. पण शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय तो म्हणजे विशाल मडवी जे धरणाचे खेळाडू आहेत. शेवटच्या षटकासाठी त्यांचा पर्याय वापरला जातोय. थोडा तिरकस रनअप आहे गोलंदाज विशालचा. फुलटॉस होता. त्या बॉलवर केलाय प्रहार. बॉलला पाठवलंय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. सीधी बॅट. नो बकवास. सिक्सर. म्हणजे रिव्ह्यू तर गमावलेला आहे. फुल टॉस होता. इतका चांगला ऍडजस्ट केला आणि त्याचमुळे तो षटकार मिळाला फरदीनला.
ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल सोपं होतं फरदीनसाठी आणि ते सोपं आव्हान त्याने स्वीकारलं. फ्रंट प्रेस तिरकस रनअप होता पण बॉलला सरळ पाठवलाय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषे पार 50 ओलांडलेली आहे. धावसंख्या 54 झाले. 54 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. सुरुवात या शेवटच्या षटकाची आपल्या अंदाजात करतोय फरदीन काझी. 54 लॉस ऑफ 4. अजूनही तयारी नाहीये. एक पाऊल चुकलं तर मग ते नुकसान देऊ शकते स्वतःला, नुकसान देऊ शकते संघाला. म्हणूनच त्यांनी आपली पावलं थांबवली. विशाल मडवी. नाव करायचं असेल तर काम करावं लागेल आणि ते करण्याची तयारी आहे विशाल मडवीची. ऑनसाइडला हा बॉल स्ट्रोक खेळलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण चुकलं. मग चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा तर फलंदाज उचलण्यासाठी तयार आहेतच. मिळतात या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे 56. 56. हळूहळू ऑन ट्रॅक येतोय क्रिवा 11 निशांत 11 दादरपाडा हा संघ. या संघाचे संघमालक आहेत रोहनजी मडवी आणि सतीशजी केणी. एका बाजूला मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाळ आणि निशांत 11 दादरपाडा संघमालक आहेत मयुरशेठ भोईर, रुपेशजी पंडित आणि नयनजी मोहिते. 56 लॉस ऑफ 4. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. अजूनही ती धमक तर फरदीनची नाही दिसत आहे. डॉट बॉल्स खूप जास्त घेतलेले आहेत. अधूनमधून ते स्ट्रोक्स येत आहेत जरूर पण त्यानंतर आता पाहूया आणखीन 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 डॉट बॉल्स घेतलेत. प्रणय म्हात्रे आम्हाला ती माहिती देत आहेत. त्यामुळे स्ट्राईक रेट हा खूप महत्वाचा राहतो. 19 चेंडू 30 धावा. तितका स्ट्राईक रेट नाहीये. 200हून जास्त स्ट्राईक रेट तुमचा असला पाहिजे पण तो तितका नाही अजूनपर्यंत बनवता आला. पण अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विशाल मडवी सुरुवात जर त्यांनी फुल टॉस नाही केली पण त्यानंतर टप्प्यावर त्यांचं काम योग्य राहिलेलं आहे. हे पुनरागमन करण्याची धमक तुमच्याकडे असली पाहिजे. दबाव झेलण्याची क्षमता तुमची असली पाहिजे. पण आता पुढेतला बॉल पुढे पाठवलाय. आणखीन एक स्ट्रेट हिट. ग्रेट हिट बाय फरदीन काझी. 6. अँगलचा यूज तर विशाल करतायत पण अगदी फरदीनच्या पुढ्यात बॉल ठेवतायत आणि त्याचमुळे ड्रायव्हिंग लेनच्या बॉलला तो काय सुट्टी देत नाहीये. या षटकातला दुसरा षटकार त्यांच्या नावावर जातो. धावसंख्या पोहोचते 6च्या मदतीनं 62 धावा. सुरुवात तितकी चांगली नव्हती. मध्यंतर तितकं चांगलं नव्हतं पण शेवटच्या टप्प्यावर धावा बनतायत कारण त्यासाठी आता खेळ सुरू केलेला आहे. फरदीन काझीने 4 चेंडूचा खेळ संपला. या 6व्या षटकातला धावसंख्या क्रिवा आणि निशांत 11 दादरपाडा 62 झाले. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खेळतायत फरदीन वैयक्तिक 36 वर. 20 चेंडू 36 धावा. जसा मी स्ट्राईक रेटचा उल्लेख केला होता तो स्ट्राईक रेट आता वाढतोय. या षटकामध्ये वाढतोय कारण मागच्या 4 बॉल्सवर 14 धावा गोळा केलेल्या आहेत फरदीनने. ऑनसाइडला खेळलाय पण विकेट मिळवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे विशाल मडवीची आणि विकेट मिळवले फरदीन काझीची. कमबॅक असावा तर असा. फरदीनचा खेळ संपला. गांभीर्य प्रत्येकाला ठाऊक आहे आणि त्याचमुळे गोलंदाज जो सुरुवातीला महागडा ठरला होता पण त्यानंतर जसा फरदीनचा त्यांनी विकेट मिळवल्या ते एक्सप्रेशन तुम्हाला पाहायला मिळाले. खरं तर प्रत्येकाच्या जीवाभावाचा विषय म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. ज्या क्रिकेटने तुम्हाला ओळख दिली त्या क्रिकेटचा आदर राखणं हे तुमचं काम आहे. आणि बघा हा आदर प्रत्येक जण राखतोय कारण ही लोकप्रियता तुम्हाला मिळते. फरदीन हताश आहे, निराश आहे आणि त्यानंतर पुढे आपण जर पाहिलं तर विशालचे ते एक्सप्रेशन आपण लाईव्ह पाहिले. विशाल मडवी ज्याने विकेट मिळवला. शेवटचा बॉल आता या पहिल्या डावातला 6व्या षटकातला. धावसंख्या क्रिवा आणि निशांत 11 दादरपाडा 62 झाले. 5 फलंदाज बाद. नवीन फलंदाज स्ट्रायकर सेटला पाहायला मिळत आहे ते म्हणजे प्रसन्न पाटील. नेहमीच हे खेळाडू तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पण आता पाहूया प्रसन्न पाटील यांचा खेळ जे कॅप्टन आहेत संघाचे आपल्या संघाचा शेवट कशा पद्धतीने करतील. उड्यात ठेवलेला बॉल आणि शेवटचा बॉल येतोय डॉट. पहिला डाव संपला. धावसंख्या 62 जिंकण्यासाठी
मीर मयूर आणि निशांत 11 या संघाला आवश्यकता आहे 63 धावांची. करूया समालोचन कक्षामध्ये बदल आणि पुढचा आवाज असेल याच परिसरातील उद्योजक आणि या आयोजन समितीमध्ये त्यांचं काम महत्वाचं राहिलेलं आहे आणि तितकेच उत्कृष्ट समालोचक मिस्टर विपुल पाटील सर. स्टे ट्यून ऑन 24 लाईव्ह इव्हेंट्स. थँक्यू. चला याच इनिंग ब्रेकमध्ये आपण एक लावणी देखील घेतोय. जी परंपरा खरं तर महाराष्ट्राची जी संस्कृती महाराष्ट्राची अशी 16 शृंगाने नटलेली लावणी आपल्याला खरं तर आपल्या समोर सादर होणार आहे आणि आपल्या समोर लावण्यवती पाहायला मिळतील.
वळूयात आपण दुसऱ्या सत्राकडे. पहिल्या सत्रामध्ये आपण मनीष पाटील सरांचा आवाज ऐकला, जिथे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना क्रीवान निशांत 11 दादरपाडा संघानं धावा जमा केल्या त्या 62-63चा पाठला करायचा. मीर मयूर कुंडे वहाळ निशांत 11 दादरपाडा संघाला. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. प्रशांत घरतला आपण पाहू शकता. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एटला आरसीसी पेठचा बंटी जोशी आपण पाहू शकतोय. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. आणि त्याच वेळी नेरी दुंद्री या विभागाला खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट पासून अगदी महाराष्ट्र टेनिस क्रिकेटवर ज्यांना सुप्रसिद्ध केलंय असा तुम्हाला खेळाडू प्रसन्न पाटील पाहायला मिळतोय. या वेळचा बॉल भन्नाट वेग आहे, चेंडू पडला, आतमध्ये वळवला आणि यासाठी तर प्रसन्न पाटील देखील ओळखले जातात. समोर तेवढ्या ताकदीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज पालघर जिल्हा, वसई तालुका आणि गाव आरणाला या विभागातून आलेला खेळाडू बऱ्याचशा स्पर्धा ज्यांना गाजवल्यात असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत तुम्हाला पाहायला मिळतोय. ॲज अ आयकॉन त्याला आपण खेळताना पाहायला मिळतोय. पण त्याच्यात ताकदीचा गोलंदाज सध्या प्रसन्न पाटील गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल फटका अगदी खेळलाय. फॉलिंग स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून गेलाय डीप बॅकवर्ड स्पेलेकच्या दिशेनं. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमा पार, मिळतील धावा 4. आला हा चौकार. दोन चेंडू सुरुवातीला निर्धाव पाहायला मिळाले, पण त्यानंतर निडरपणे खेळत असताना आपण प्रशांत घरतला पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा हा खेळाडूंना गाजवल्यात, त्यासाठी हा खेळाडू ओळखला जातोय. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना हा देखील खेळाडू चमकला. ग्रामीण धमाका देवगडच्या क्रीडांगणामध्ये देखील अतिशय चांगले ते खेळत असताना बाईक देखील जिंकली आणि त्यासाठी प्रशांत घरत हे देखील ओळखले जातात. अर्धशतकाचे बादशाह आहेत आणि बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण प्रशांत घरतला पाहतोय. आणि त्याच्या बॅटमधून मागील चेंडू देखील चौकार पाहायला मिळाला. एक डाव तुझा तर एक डाव माझा अशी सध्या स्थिती पाहायला मिळते. अकुट टप्प्याचा बॉल फटका फसलाय. मोठी विकेट मिळेल का? हो, प्रसन्न महत्वाची विकेट मिळवलंय. यावेळी संघाचा सहसेनापती, संघाचा कॅप्टन आणि कॅप्टननं महत्वाची विकेट मिळवलंय. संघाचा आयकॉन यावेळी प्रशांत घरत मोठी कामगिरी करू शकला नाहीये. एक चौकारानंतर महत्वाची विकेट प्रसन्न पाटीलने मिळवलंय. कॅच कोणी घेतलाय? कॅच पाहायला मिळाला. प्रसन्न पाटील महत्वाची विकेट मिळवले. नेरी दुंद्री या विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू, बऱ्याचशा मोठमोठ्या संघामधून हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. बऱ्याचशा स्पर्धाही खेळाडूंना गाजवल्यात. आदर्श पनवेल या संघातून हा खेळाडूला बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खेळताना मी पाहिलंय. ॲज अ आयकॉन देखील बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात असं सध्या प्रसन्न पाटील गुलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये बाळा आलाय. यावेळचा बॉल इनफिल्डच्या वरतून खेळायचा होता. अगदी आखूड टप्प्याचा हा बॉल देखील पाहायला मिळाला होता. झेल घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण जरूर केला, पण त्याच्या शरीराच्या थोडासा दूर राहिला. इथून सिंगल रन देखील जोडली गेल्या. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. प्रशांतच्या बॅटमधून पहिला चौकार देखील आलाय, पण पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिलाय तो प्रसन्न पाटीलचा आणि यासाठी हा खेळाडू देखील ओळखला जातोय. चंदू सर जर पाहायला गेलं तर रायगड ठाणे या मॅचमध्ये देखील चांगली दर्जाची गोलंदाजी प्रसन्न पाटीलनं अनेक वेळा केलंय आणि त्यासाठी आज दादरपाडा संघाचं नेतृत्व करत असताना आपण प्रसन्न पाटीलला देखील पाहतोय. हा बॉल खोलामध्ये टाकला होता. अगदी मोठा फटका खेळू दिलाच नाहीये. चेंडू थोडासा खालीच राहिलाय. यावेळी शेवटच्या चेंडूवर सिंगल रन त्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती क्रीवा अँड निशांत 11 दादरपाडा संघाची. पहिल्या षटकाचा डाव संपलाय. 63चा पाठला करत असताना धाव संख्येवर पाहायला मिळतात धाबा अवघ्या 6, एक गोळा गड्याच्या मोबदल्यानंतर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 6 धावा पाहायला मिळाल्यात. आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 57चा पाठला करायचा आहे. या खरं तर स्पर्धेला सुरुवात होत असताना विकेटचा
विकेट जर आपण विचार केला तर चांगलीशी विकेट देखील पाहायला मिळाली आणि नुकताच ज्यांचं आगमन पाहायला मिळते उरण पनवेल प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचे मुख्य जनक आणि एक राधे एंटरप्राइजेसचे सर्व ब्रँड अँबॅसिडर आणि स्वतः ब्रँडेड रॉयल माणूस दीपक शेठ पाटील यांचं इथं शुभागमन पाहायला मिळते. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. उरण तालुक्यामधील नाईट क्रिकेटचा जन्म चिर्ल्याच्या क्रीडांगणामध्ये झालाय. 2008 पासून 50,000ची स्पर्धा आपण पाहिली. 2 कार आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्यात. सोन्याची चैन या स्पर्धेनं दाखवली आणि मोठमोठ्या संघांना राधे एंटरप्राइजच्या नावानं देखील खेळवताना याच क्रीडांगणानं पाहिलंय. काल देखील उल्लेख केला डिंगडॉंग संघाला देखील दीपक शेठ पाटील पुरस्कार ते राहिलेत. कृष्णा सातपुतेने देखील सांगितले की सर्वाधिक आयुष्यातील मोठी स्पर्धा या क्रीडांगणात मी खेळलोय. पण सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये वळत जातोय. उमेश माळी येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर उमेशला आपण आता पाहतोय. उमेशचा लोवर फुल टॉस बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मिड विकेट टप्प्यामध्ये क्षेत्ररक्षक नव्हते. एका टप्प्यानं चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द फॅन्स सुरुवात झाली या षटकाला आणि पहिल्या चेंडूवर आलाय हा चौकार. सर आवर्जून मी सांगेल खोलामध्ये बॉल टाकला होता. उमेशचा हा चेंडू पाहायला मिळाला. चौकारानंतर चांगली वापसी केली. बंटीच्या समोर हा चेंडू खोलामध्ये टाकला. डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. दीपक शेठ तो कालखंड आठवतो ज्या वेळेला 50,000 आणि 1 लाखाच्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळेला राधे एंटरप्राइजेस 6 लाखाची झाली. ज्या वेळेला मोटरसायकल सुद्धा दिल्या नव्हत्या त्यावेळेला राधे एंटरप्राइजेस मध्ये 4 व्हीलर दिली गेली. हे अख्ख्या भारताने पाहिलंय आणि म्हणूनच राधे एंटरप्राइजेस एक वेगळा ब्रँड राहिलेला आहे. आणि आवर्जून उल्लेख करेल कारण मुन्ना शेखच्या आयुष्याला कलाटणी ज्या हाफ सेंचुरीने दिली ना ती राधे एंटरप्राइजेस मध्ये झाली. पप्पू रामगुडेच्या बॅक टू बॅक 2 सिरीज, प्रमोद घरतची 4 व्हीलर कार असेल किंवा विजय पावलीने देखील मॅचलिस्ट मधून ज्यावेळेला अविनाश जाधव यांच्याबरोबर पहिल्यांदा या परिसरामध्ये आले, या स्पर्धेमध्ये आले. ओमकार देसाईने सिरीज घेतली 4 व्हीलर राधे एंटरप्राइजेसच्या या स्पर्धेमध्ये. असे एक ना अनेक खेळाडू ज्यांना राधे एंटरप्राइजेसने एक वेगळी उंची दिली. या स्पर्धेने त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळा आयाम दिला. त्याच्यामुळे आणि दीपकभाई सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला पहिली सुप्रीमो झाली फायनलमध्ये राधे एंटरप्राइजेस चिर्ले ही टीम पाहायला मिळाली होती. असं एक ना अनेक गोष्टी राधे एंटरप्राइजेस चिर्लेच्या सांगता येतील. आणि आज पुन्हा एकदा स्थळ तेच आणि व्यक्ती त्याच आहेत. जाऊयात पुन्हा मॅचच्या दिशेने. चांगल्याशा आठवणी चंदू सर सांगत असताना पण यावेळचा बॉल जसा आलाय तसा पाठवून दिलाय. सीमारेषा पलीकडं शांत बसणार नाही खेळाडू. बंटी जोशी आरसीसी पेठचा त्याच्या बॅटमन आलाय हा षटकार. संतोष शेट आणखी एक आठवण आहे की त्यावेळेला मॅच पाहिला मुंबईवरून आम्ही मॅच पाहायला यायचो. मॅच दिसायची नाही तर आजूबाजूला टेलर लावले जायचे आणि त्याच्यावर उभे राहून मॅच पाहायला लागायची. म्हणजे त्यावेळेला मी प्रेक्षक म्हणून मॅच पाहिला यायचो. मला आठवतं मी 7 सकाळी वाजेपर्यंत चिर्ल्याच्या मॅच पाहिलेल्या आहेत. कारण त्यावेळेला चिर्ल्याची मॅच पाहायची म्हणजे एक वेगळी मजा असायची. आणि आज पुन्हा एकदा तो थरार पाहायला मिळतोय. लाखोंची हजारोंची गर्दी देखील या क्रीडांगणाने पाहिले. या स्पर्धेने पाहिलं पण यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बंटी जोशीला आपण सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहतोय. रातो के कातील आरसीसी पेठ या संघातून खेळताना अनेक साऱ्या बाईक या खेळाडूंनी जिंकल्यात. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये केंद्रीय मंत्रीच्या स्कीममध्ये देखील चांगली कामगिरी बंटीची राहिली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा लागले गेले त्या 17. आमच्यासोबत चंदू सर देखील जोडले गेलेत. बऱ्याचशा जुन्या आठवणी आहेत. राधे एंटरप्राइजेस फक्त क्रिकेटसाठी मर्यादित नाही आहेत. बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील सर्वाधिक मोठी तर शर्यत खेळणारे दीपक शेठ पाटील आहेत. अनेक साऱ्या बैलगाडा क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये सलग 3 वर्ष मथुर आणि महबूब बैलाचा दरारा वेगळा पाहायला मिळाला. उरणमध्ये लाखाची दहीहंडी दीपक शेठ पाटील यांनी आणली. त्यानंतर अनेक साऱ्या खरं तर कव्वाली एकनाथ माळी साहेब असतील. अनेक साऱ्या खरं तर या क्रीडांगणामध्ये गत वर्षामध्ये दीपक शेठ पाटील यांच्या 2 सुकन्यांचे लग्न झाले. रायगडमध्ये उरण तालुक्यामध्ये गौतमी पाटील पहिल्यांदा याच क्रीडांगणामध्ये दीपक शेठ पाटील यांनी आणली होती. आणि पुन्हा एकदा एका वर्षामध्ये 2 वेळा या क्रीडांगणामध्ये गौतमी पाटील पुन्हा एकदा त्यांना पाहायला मिळणार आहेत. या देखील बऱ्याचशा आठवणी आहेत. त्यामुळं एक नाईट क्रिकेटचा जन्म उरण तालुक्यामध्ये दीपक शेठ पाटील यांनी आणला. त्यानंतर आपण म्हणायला गेलं तर रायगडमध्ये तलोजाची नाईट क्रिकेटची स्पर्धा तेवढीच प्रसिद्ध होती. पण एक सर्वाधिक श्रीमंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये वळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावपटा लागल्या गेल्यात. 24 बॉल आणखीन 46 धावांची गरज. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा संघर्ष या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. पण आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर बंटी जोशी पाहायला मिळतोय. 7 बॉलमध्ये त्यांना 12 बनवल्यात. नॉस्टॅक एंडला आपण रोशन पाटील बाळाला पाहू शकताय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर नेरी तुंद्रे या विभागाचा प्रसन्न पाटील आलाय. प्रसन्नचा यावेळचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवला. यासाठी तर प्रसन्न पाटील ओळखले जातात.
तिरंगा दुंद्रे या संघातून बिलॉंग करत असताना अगदी रायगड पर्यंत मजल मारली, तिथपर्यंत थांबला नाहीये. सांगे प्रीमियर लीग गोवामध्ये देखील जाऊन चांगली गोलंदाजी प्रसन्नने केलंय. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये प्रसन्न पाटीलचा जलवा पाहायला मिळाला. मागील काही जर वर्षा अगोदर गेलात तर रायगड प्रीमियर लीगमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून देखील प्रसन्न पाटीलची चांगलीच कामगिरी पाहायला मिळाली. पहिला चेंडू आलाय निर्धाव. यावेळचा बॉल सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. डीप मध्ये कुणाल नाईक येताना पाहायला मिळाले. काल देखील आपण नाईक या आडनावाची चर्चा केली. काल आर्यन नाईक बामणडुंगरीचा खेळाडू जो ISPL 3 खेळाडू ISPL 3 हा सीझन खेळला. नाईक जेव्हा नाव येतं जर चंदू सर पाहायला गेलं तर ऋषी नाईकची आठवण सातत्याने होत असते. मुंबईमध्ये शक्ती चषकामध्ये चांगली कामगिरी त्यांनी देखील केली. कॅप्टन्सी चांगली केली होती. ऋषी नाईक असा खेळाडू ज्यानं 9 वेळा 5 चेंडूवर 5 सलग षटकार मारलेत. 6वा बॉल त्याने देखील प्लेट केला. नाईक या नावाची चर्चा जर घ्यायला गेली तर अमित नाईक हे नाव विसरून चालणार नाहीये. छोटंसं गाव आहे इकडगर आणि त्या गावाला बिलॉंग करणारा अमित नाईक देखील येत्या 22 तारखेला तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. हा बॉल रोशन पाटीलच्या समोर टाकला होता. अगदी चांगला डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून गेलाय. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर केलं जातंय. रोशनच्या बॅटमन आलाय हा पहिला चौकार. चौकार पाहायला मिळाला. जशी उलटी टोपी आला आणि उलटी टोपीवाला रोशन पाटील चिंचपाड्याचा आणि तो सध्या त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतो. ओव्हर साठी तिसऱ्या पंचांची मागणी अंपायरची मागणी आहे. फेर बॉल आहे. चौकार पाहायला मिळाला. प्रसन्न पाटीलच्या विरोधात आता धावा येताना देखील पाहायला मिळतात. मागील देखील षटकामध्ये तिसऱ्या बॉलवर चौकार आला होता प्रसन्न पाटीलच्या विरोधात. आणि आता रोशन पाटील चिंचपाडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. चिंचपाडा म्हटलं तर क्रिकेटसाठीच मर्यादित नाहीये तर बैलगाडा क्षेत्रामध्ये रायगड एक्सप्रेस नंद्या असेल, आतिश पाटील यांचा पंटी असेल असे देखील बैलगाडा मालक तुम्हाला चिंचपाडामध्ये पाहायला मिळतात. यावेळचा बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळवला. चिंचपाड्याचं म्हणलं तर काल भैरव चिंचपाडा हा देखील संघ तेवढ्या ताकदीचा आहे. मोठमोठ्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धा चिंचपाडा गावांना देखील त्यांच्या गावामध्ये देखील पाहायला मिळत असतात. पण बैलगाडा क्षेत्रामध्ये रायगड एक्सप्रेस नंद्या बैलाची एक वेगळी ओळख पाहायला मिळाली. त्यासोबत आतिश पाटील यांचा पंटी बैल देखील तेवढ्याच वेगाने पलटायला पाहायला मिळाला. त्यासोबत सुंदर बैलानं देखील आतिश पाटील यांचं नाव फार मोठं केलंय. लोवर फुल टॉस बॉल होता. लवकर पिक केलाय. पुण्यामध्ये आलाय. फुल टोल वसूल करणारा फटका वाईड इश लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ द फॅन्स. रोशन पाटीलच्या बॅटमन आलाय आणखीन एक षटकार. सर्वाधिक खरं तर विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ही ओळख आहे रोशन पाटीलची. जशी तो येतो तशी उलटी टोपी त्याच्या डोक्यावरच पाहायला मिळते. आणि असा उलटी टोपीवाला सध्या मैदानाच्या आतमध्ये बाळा त्याच्या बॅटिंगचा सध्या बोलबाला चालू आहे. खोलामध्ये बॉल टाकला होता. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ एरियामध्ये क्षेत्ररक्षक आलेत. फक्त सिंगल रन देखील जोडली गेली. इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपट्टा धावा लागले गेले त्या 29 धावा. येणारे 18 बॉल आणि आणखीन 34 धावांची गरज. येणारे 18 बॉल 34 धावांची गरज. मॅच बॅलन्स आहे. अजून एक विकेट गेलेली आहे परंतु या दोन्ही खेळाडूंकडे ती क्षमता आहे या मॅचला पुढे घेऊन जाण्याची. बंटी जोशी 13वर खेळतायत. रोशन जर पाहिलं तर 12वर खेळतायत. आणि या मॅचमध्ये अजूनही बरंचसं काही शिल्लक आहे. कट टू कट मॅच चालली आहे असंच मी विपुलजी म्हणेल.
बॅलन्सिंग सामना पाहायला मिळतोय. अजूनही हा सामना बॅलन्सिंग आहे, समतोल सामना पाहायला मिळणार आहे. हे षटक फार निर्णायक आहे. या षटकामध्ये आता विशाल जितेकर कॅप्टन कूल मैदानाच्या आतमध्ये आलाय. बऱ्याचशा लीग बऱ्याचशा खरं तर टीमला मॅनेजमेंट करणं, रायगड ठाणे हे मॅच म्हटलं तर विशाल जितेकर हा चेहरा समोर येत असतो. आदर्श पनवेल म्हटलं की विशाल जितेकर हा चेहरा येत असतो. आणि आता तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल जितेकर गोलंदाजीसाठी देखील येताना पाहायला मिळतोय. आता एखादी विकेट हवी का चंदू सर? मैदानाच्या आतमध्ये आता विकेटची गरज हवी आहे आणि आता कदाचित टेप बॉलचा वापर गोलंदाजीसाठी केलाय तो क्रिवा आणि निशान इलेव्हन दादरपाडा टीमनं. सध्या आपण आता विशालला पाहू शकते गोलंदाजी करत असताना. बऱ्याचशा गोष्टी आहेत. मास्टर माइंड असा कॅप्टन आहे. एवढ्या साऱ्या खेळाडूंना एकत्र आणणं, एक चांगला असा संघ बांधणं हे विशाल जितेकरला चांगलं जमतं आणि त्यासाठी हा विशाल जितेकर देखील ओळखला जातोय. लोवर फुल टॉस बॉल होता. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्पेल एरियामध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी गडबडीत हातातून चेंडू निसटलाय. पण जेवढा फायदा पाहिजे तेवढा फायदा उचलता आला नाही. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. धावपटा धावा लागले गेले त्या 30 धावा, येणारे 17 बॉल, आणखीन 33ची मॅच. मगाशी काय सामना चंदूसर रंगला होता. 12 मध्ये 13 धावा डिपेंड देखील केल्यात. या क्रीडांगणाने 42 धावा देखील डिपेंड होताना पाहिल्या गेल्यात. कालच्या रात्रीमध्ये 2 मध्ये 8 बनवल्यात. या वेळचा बॉल वेगानं जरूर टाकलाय पण आता लेग एशीच्या बाहेरून कदाचित जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. यस पंच आमच्याकडे वळलेत. अगदी एक चेंडू गेलाय लॉंग स्टॉप मध्ये. नॉन स्टॉप मिळतील धावा आता 5. आलाय हा नशिबाचा पंजा. नशिबाचा पंजाच म्हणावं लागेल आणि आता 5 धाबा देऊन गेलाय तो समोर मीर मयूर कुंडे बहाळ निशान रेवण दादरपाडा या टीमला. 17 बॉल आणि आता 28ची आणखीन गरज. हा बॉल अगदी पुढ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न. शरक्षक थोडासा पुन्हा एकदा दूर राहिला. जास्त स्विंग झाला हा चेंडू. ज्या प्रकारे उल्लेख देखील केला की हा चेंडू कधी कधी जास्त वळण देखील घेतो. जिथं जास्त वजन आहे तेवढे त्या बाजूने जास्त चेंडू वळण देखील घेताना पाहायला मिळालेत. दापडा धाबा 36. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग रीज मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पुढे गेलेत. तिथे निमिष मोहिते पाहायला मिळाले दादरपाड्याचे ज्यांनी हा चेंडू अडवलाय. एकेरीला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते आणि आता 2 धाबा देखील इथून जोडल्या गेल्यात. चांगले सध्या क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. दोन्ही दादरपाड्याचे संघ दादरपाड्याच्या तेवढेच प्रेक्षक देखील पाहायला मिळणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये सध्या 38 धाबा दापडल्या लागल्या गेल्यात. येणारे 16 चेंडू आणि आणखीन 25 धाबांची गरज आहे. 16 मध्ये 25 बनवायचे आहेत. डू ऑर डाय. तर यामध्ये या खतर मॅच मध्ये महत्वाची सध्या हा सामना देखील पाहायला मिळतोय. पुढे आलेत बंटी जोशी. त्यांच्या बॅट मधून चांगला फटका सजवलाय. लॉंग ऑफ एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. त्यांनी केले ही चुकी. त्यांच्या हातातून चेंडू सरळ गेल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. मिळतील धाबा 6. आलाय यावेळी षटकार. अगदी पाहायला गेला तर फटका चांगलाच होता. जसा फटक्यामध्ये पाहायला गेला तर ताकद पाहायला मिळाली नव्हती पण क्षेत्ररक्षक तिथे जवळजवळ अगदी 3 ते 4 फूट कामेच संबंध तिथे पाहायला मिळाले. आणि आता म्हणूयात की नशिबाची साथ चांगलीच पाहायला मिळते. मीर मयूर कुंडे बहाळ निशान रेवण दादरपाडा या संघाच्या बाजूनं. मयुरशेठ भोईर यांच्या मालकीचा संघ, रुपेशजी पंडित यांच्या मालकीचा संघ, त्यासोबत नयनजी मोहिते यांच्या मालकीचा संघ तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. येणारे आता 14 बॉल. सामना जिंकण्यासाठी आणखीन 19 धाबांची गरज. 14 मध्ये 19 बनवायचे आहेत. चांगली अशी मॅच सध्या रंगली गेल्या. यावेळचा बॉल फटका आता फसलाय. बॅकवर्ड एरियामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फरदीन काझी तिथपर्यंत पोहोचलेत. चांगला असा झेल देखील टिपलाय आणि आता महत्वाची विकेट. ज्या खेळाडूने बंटीने धावा बनवल्यात तो खेळाडू आता मैदान सोडत असताना पाहायला मिळतोय. हॅलो. पण क्रिकेट आणि संगीत म्हणजे IPL आल्यानंतर ते आपल्याला पाहायला मिळालं खरं, परंतु स्थानिक क्रिकेटला ते आपल्याला कुठे पाहायला मिळालं तर ते राधे एंटरप्राइजेसच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. मग मराठमोळ्या लावण्या,
या मॅचेसच्या कालावधीमध्ये हे सुद्धा इकडे पाहायला मिळालं. अशी एक ना अनेक विशेषणं होती या राधे एंटरप्राइजेसच्या स्पर्धेची. आवर्जून हा देखील आपण उल्लेख करूयात की क्रीडांगणात बऱ्याचशा कलाकारांना एक जन्म दिला, एक चांगला प्लॅटफॉर्म दिला. असे अनेक कलाकार दीपक शेठ पाटील यांनी आणलेत, शिरल्यामध्ये पाहायला मिळालेत. त्यामुळे हे नाव लौकिक आहे, नाव प्रसिद्ध होत आहे. आणि सध्या आपण म्हणूयात ते देखील व्हीआयपी डायसवर एन्जॉय करत असताना 13 बॉल 19 धावांची आणखीन गरज आहे. 44 वर दुसरी विकेट गेल्या. क्रीडांगणामध्ये ही चर्चा आता झाली असेल, टीम म्हणाल कदाचित कामित चव्हाणनं तो कॅच घ्यायला पाहिजे होता. 6 धावा वाचल्या असत्या, एक विकेट आणखीन गेली असती. हा बॉल थोडासा बॅकफुटला जाऊन समुद्रदेशन घेण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आलाय डॉट. अगदी आता अजूनही या सामन्यामध्ये येणारी 12 बॉल 19 धावांची आणखीन गरज. 12 मध्ये 19 बनवायच्यात कंपल्सरी चेसिंग. सर आपण विनंती करूया चॅलेंजर चिरली संघाचे संघनायक सार्थक घरत आपण येऊन राहा. बारा बॉल आणखीन 19 धाबांची गरज. टीम हडल चालू आहे, पण त्याचबरोबर आपल्यासोबत जोडले देखील जातील ऑन माईक ऑन प्लेअर आपल्याला पाहायला मिळतील. विशाल जितेकर आपल्यासोबत संवाद देखील साधणार आहेत. कारण ही महत्वाची मॅच कुशल मोमेंटला तर ही मॅच रंगताना पाहायला मिळते. त्याचबरोबर जर विचार केला तर अशा सामन्यामध्ये मगाचा सामना विसरता कामा नाहीये. चॅलेंजर चिरलीनं जी खरं तर बाजी मारून दाखवली आणि आता क्रीडांगणाच्या आतमध्ये पुन्हा एकदा असा सामना देखील भेटीस आलाय जिथे येणारी 12 बॉल आणखी 19 धावांची गरज. रोमहर्षक सामना, तेवढा चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. आपल्यासोबत विशाल जितेकर जोडले गेलेत, 2 विकेट गेलेत. विशाल 12 मध्ये 19. आता मॅच कडे कसा पाहतोस? नक्कीच गोलंदाज चांगले आहेत आमच्याकडे. जर 12 किंवा 1 विकेट पाडली तर नक्कीच चान्स आम्हाला राहील. विकेटची नितांत गरज आहे हे विशालला सांगितलं. मगाशी एक झेल देखील सुटला, पण अजूनही बऱ्याचशा डोक्यामध्ये गोष्टी देखील आहेत विशालच्या. त्यासाठी देखील आपण संवाद साधणार आहोत. 12 मध्ये 19 बनवायच्यात. बाळाच्या समोर हा बॉल टाकलाय लॉंग ऑन मध्ये. आता झेल उडालाय, क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. कुणाल नाईक भिंगारी गावचा सितारा त्याने टिपलाय कॅच. आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी केलंय ती क्रीवा अँड निशांत 11 दादरपाडा संघानं संघाच्या कॅप्टनला केलंय बाद. अरे जाईल क्षेत्र कोणते असू दे, असं म्हणतात ना चंदू सर की 100 लोकांच्या शर्यतीमध्ये जिंकायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. कदाचित आता ही विकेट मिळवल्या विशाल. आता जी विशालने चर्चा केली की महत्वाची विकेट हवी होती आणि आता ती विकेट मिळवली. पहिल्या चेंडूवर विशाल मात्रेनं एक महत्वाची विकेट संघाचा कॅप्टनला बाद केलं. आता काय फील करतो विशाल की मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनची विकेट घेतली, आता मनामध्ये काय नक्की किती आनंद आहे विशाल? विकेट गेलाय. कारण बरीचशी पाहायला गेला तर विकेट गेले पहिल्याच बॉलवर. विशाल आता काय सांगशील मैदानमध्ये, आता काय नक्की काय टीम प्लॅनिंग असेल? विकेट गेले ती म्हणजे बाळाची विकेटसाठीच आम्ही जाणार. आणखीन विकेट हव्यात हे सांगितले विशालनं. विकेटची नितांत गरज आहे. 11 मध्ये 19. आता नवीन खेळाडू आलाय मैदानाच्या आतमध्ये, गणेश सिंग पागोडेचा खेळाडू. हा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा वळवलाय. विशाल मात्रेकडं वैविध्यता आहे. चेंडू टाकल्यानंतर तो काटा देखील बदलवतोय. पाहू शकताय दाखवल्या त्याच्या गोलंदाजांना नॅचरल स्विंग असतो चंदू सर, आणि तो नॅचरल स्विंग देखील पाहायला मिळाला विशाल मात्रेच्या माध्यमातून. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट देखील पाहायला मिळालेत, त्यामुळे आता दबाव वाढताना पाहायला मिळतोय. मीर मयूर कुंडे वहाळ निशाण देऊन दादरपाडा संघावर. मागील सामना देखील असाच रंगला. सार्थकनं महत्वाचं षटक टाकलं टेप बॉलचं, आणि त्या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा चांगली वापसी पाहायला मिळाली होती.
या मॅच मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळेल का आणि आता पुन्हा एकदा तेच घडताना पाहायला मिळते. सुरुवातीचे 3 चेंडू विशालने देखील निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी संघ बांधत असताना चेतन भोईर यांनी सांगितलं होतं की संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत. विकेटचा 3 दिवस त्याने देखील अभ्यास घेतलाय. विकेट गोलंदाज साथ देत आहे. कालच्या रात्रीमध्ये जर देखील पाहायला गेलं तर शेवटच्या बॉल पर्यंत सामने रंगले गेलेत आणि आजची सुरुवात देखील अशीच झाली. 12 मध्ये 13 डिपेंड झाल्यात. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये घाम घालावं लागेल. गुलाबी थंडीमध्ये आता प्रत्येक खेळाडूला आपल्या नावाची जर चर्चा आपल्या नावाचा जर छाप सोडायची असेल तर इथून आता संघर्ष करावा लागणार आहे. 9 बॉल 19 मॅच. हा बॉल चांगला फटका पाहायला मिळाला. बराच उंच गेलाय आणि इथून फरदीन काझीनं आणखीन एक झेल टिकलाय. चौथा चेंडू आता या मॅच मध्ये सलग निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वापसी केले क्रीवा आणि निशान दिले दादरपाडा संघानं. सतीश केणी आणि त्यासोबत रोहन मडवी यांच्या मालकीचा संघ. महत्वाची मॅच आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी चांगली पाहायला मिळाली. अतिशय चांगलासा सामना देखील रंगला गेलाय आणि आता क्रीडांगणाच्या आतमध्ये नवीन खेळाडू येताना पाहायला मिळत आहेत. अनुराग माळी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालाय. वावेघर या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. रायगड प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये या खेळाडूला बाईक मिळाली होती. असं अनुराग माळी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो ऍज अ गोलंदाज म्हणून त्याला बाईक देखील मिळाली होती. आणि त्यानंतर 4थ्या पर्वामध्ये त्याचा कदाचित बंधुराज आजारी होता आणि त्यानंतर बंधुराजच्या नावाची टी शर्ट घालून अनुराग माळी खेळताना पाहायला मिळाला होता. ती देखील गोव्याच्या क्रीडांगणामध्ये हे चित्र देखील पाहायला मिळालं होतं. बरीचशी मदत क्रिकेट क्षेत्रामधून देखील पाहायला मिळाली होती. पण 8 मध्ये आता 19 पाहिजेत. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल का. पण यावेळी पंच आमच्याकडे वळलेत. षटकात थोडासा दूर चेंडू राहिलाय पण विशाल मातेचं आपण कौतुक करूयात. चांगलं षटक पाहायला मिळतंय. अतिशय असा चांगलासा पलटवार देखील केलाय. क्रिकेट खरं तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही आणि आता कदाचित मैदानाच्या आतमध्ये हे चित्र देखील पाहायला मिळतंय. हा बॉल फटका फसला अनुराग माळीचा. पुन्हा एकदा फरदीन काझी आलेत आणि मुंबईच्या वंडर बॉयनं आणखीन एक झेल टिपलाय. 5व्या क्रमांकाचा खेळाडू होता मैदानाच्या बाहेर. कमाल केली ती विशाल मात्रेनं. चांगला असं षटक पाहायला मिळतंय. विशालनं महत्वाची विकेट देखील मिळवली आणि त्यानंतर 4 चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळेल. घर फिरले की घराचे वासे फिरतात असं म्हणतात आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणूयात की मीर मयूर कुंडे बहाळ निशाण देऊन दादरपाडा संघाची सुरुवात चांगली झाली होती. पण क्रिकेटमध्ये सुरुवात चांगली नाही तर तुमचा शेवट कसा झाला हे फार गरजेचं असतं. आणि आता महत्वाच्या विकेट देखील मिळवल्यात. 63चा पाठला करायचा होता. 7 मध्ये आता 18 बनवायचे आहेत. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे या मॅच मधील. या चेंडूवर षटकार आला तर कदाचित पुन्हा एकदा या सामन्यामध्ये वापसी करू शकतोय मीर अँड मयूर कुंडे बहाळ निशाण देऊन दादरपाडा. पण आणखीन एक विकेट किंवा एखादा डॉट बॉल जर आला तर पुन्हा एकदा वापसी पाहायला मिळेल क्रीवा अँड निशान 11 दादरपाडा या संघाची. दोन्ही संघ दादरपाड्याचे आहेत. एकमेकाच्या विरुद्ध खेळतात. निमित्त आहे उरण पनवेल प्रीमियर लीग. हा बॉल स्लोवर पद्धतीचा होता. फिरलेत आणि चेंडूला देखील फिरवलंय. चेंडूला केलंय गुल सीमारेषा पलीकडं. शेवटच्या बॉलवर चेंडू निघून गेलाय. लॉंग लेग एरिया केलाय पार. मिळती धाबा 4. सहा बॉल आणि आता आणखीन हा सामना जिंकण्यासाठी 14 धाबांची गरज. मगाशी 12 मध्ये 13 धाबा चॅलेंजर चिरले समाधान शेठ माळी साहेबांच्या संघांनी.
डिफेंड देखील केल्यात. तो सामना विसरता कामा नाहीये. पण आता काळ वेगळा, वेळ वेगळ्या आणि या सामन्यामध्ये खेळाडू देखील वेगळे आहेत. पाहूया, स्पर्धा तीच आहे, उरण पनवेल प्रीमियर लीग. आणि आता येणारे 6 बॉल, 14 धाबांची गरज. अजूनही खरं तर मोठमोठे खेळाडू या क्रीडांगणामध्ये खेळायचे बाकी आहेत. विश्वजित ठाकूर बाकी आहे, अमित नाईक बाकी आहे, प्रथमेश ठाकरे बाकी आहे, केतन म्हात्रे क्रिकेट जगतातील बादशाह येणं अजून बाकी आहे. त्यामुळे बरेचसे खेळाडू देखील उद्याच्या रात्रीमध्ये आपण केतन म्हात्रेला खेळताना पाहणार आहात. त्यानंतर बारक्याला पाहणार आहात, आकाश तारेकरला पाहणार आहात. त्यामुळे बरेचसे दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळणं अजूनही बाकी आहे. कार कोणाच्या नावावर लागणार? काल खरं बिंदण्याचा आकाश पाटील काय बरसला होता, काय विस्फोटक बॅटिंग त्याने देखील केली होती. 6 मध्ये 14 हव्यात. अलिबागचा काल अजय वर्सोलकर देखील चांगला खेळला. जगत सरकारनं देखील सर्वांची मनं जिंकली. महेश रानगुडन देखील चांगलासा खेळ केला. पहिल्या रात्रीमध्ये मानकोलीचा विनीत माली चमकला. त्यानं जर पाहायला गेलं तर टेप बॉलवर 4 बॉलवर 4 षटका देखील ठोकलेत. पाहूया आज कोणत्या खेळाडूचे नशीब इथे उघडणार आहेत. 6 मध्ये 14 धाबांची गरज आणि गोलंदाजी ट्रॅकवर भिंगारीचा नन्ना मुन्ना जादूगर, पनवेल की खुशबू कुणाल नाईक येताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह चांगला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक बेगाने आलेत. आता दुसरी धावेसाठी पलटताना देखील पाहायला मिळतात. 2 धाबा बेगाने घेतल्यात. चांगला असे खरं तर रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. तर या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवर, प्रत्येक आकड्यावर नक्की काय दडलं गेलंय. येणारे 5 चेंडू, आणखीन 12 धाबांची गरज. 5 मध्ये 12 बनवायच्या आहेत. सामना दोन्ही संघाच्या बाजूने आहे. आणि या सामन्यामध्ये कोणता संघ, दादरपाड्याचा दोन्ही संघ आहेत, पण कोणता दादरपाडा संघ जिंकणार याकडे देखील लक्ष दादरपाडाकरांचं आहेत. डीजे माडी देखील दादरपाड्याचे आहेत आणि त्यांना देखील वाटतंय कोणता तरी एक संघ जिंकावा. पण येणारी 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी, आणखीन 12 धाबांची गरज. आपण सध्या कुणाल नाईकला पाहताय, फिरकीचा जादूगर आहे. रघु परदेशी यांच्या खरं तालमीमध्ये हा खेळाडू घडलाय आणि बरेचसे असे देखील त्यांना सामने फिरवलेत. पण समोर सुद्धा त्या ताकदीचा खेळाडू मनीष कुटले, नांदगावचा खेळाडू. नांदगाव संघ सुद्धा तेवढ्या ताकदीचा आहे. मनीष कुटलेच्या समोर यावेळचा बॉल मिड विकेट एरियामध्ये उडाला. झेल क्षेत्ररक्षक आहेत तैनात. महत्वाच्या वेळी मनीष कुटलेने साथ सोडली ती संघाची. आणखीन एक खेळाडू, 6व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट देखील मिळवल्या. आणि आता पाहायला गेलात तर या सामन्यामध्ये या विकेटची. चला आता पुन्हा एकदा आपल्यासोबत विशाल देखील जोडला गेलाय. आता विशाल या सामन्याकडे तू कसा पाहतोस की आता महत्वाची विकेट आणि गोलंदाजी ट्रॅकवर आता कुणाल आहे, तुझ्या खरं तर आदर्श पनवेल मधला हा खेळाडू. या मॅच कडे आता विशाल तू कसा पाहतोस? कदाचित रेन तिथपर्यंत जात नाहीये, पण 51 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. 4 मध्ये आणखीन 12 बनवायच्यात. कुंडे बहाळचा प्रसाद भोईर त्यांना पाहायला मिळतात आणि त्याचा वाढदिवस आहे. कुंडे बहाळचा बकासूर या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. पाहूया आपण कुणाल नाईक आहेत. नाईकांची वेगळी हवा पाहायला मिळाली. काल देखील आर्यन नाईक चमकला. आता कुणाल नाईक चमकताना पाहायला मिळतोय. हा बॉल क्षेत्ररक्षक थोडस दूर ठेवला. स्विंग देखील पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर अगदी थोडस स्विंग देखील झाला, त्यामुळे डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. कुणाल नाईकची आपण विचार केला तर चांगला असा त्याचा देखील फॉर्म पाहायला मिळाला. गत वर्षामध्ये सिद्धिविनायक भिंगारी संघ तेवढा फॉर्म मध्ये नव्हता. 15 ते 16 एंट्र्या हा संघ हारला होता. पण त्यानंतर विश्वजित ठाकूर याच्या मुलीचं नाव कायरा हे नाव समोर लावलं. कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी या नावानं संघ खेळला आणि बऱ्याचशा स्पर्धा भिंगारी संघाने देखील जिंकल्या होत्या. काही नावं लकी असतात. महबूब बैल या बैलाला सध्या कोणी विचारत नव्हता, पण जेव्हा राधे इंडबाजे दीपक शेठ पाटील यांचं नाव लागलं तेव्हा सर्वाधिक खरं तर या बैलाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर रंगली. बऱ्याचशा खरं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये बिनजोडचा बादशाह सलग 3 वर्ष महबूब आणि त्यासोबत मथुर ही जोडी देखील पळताना पाहायला मिळाली. पाहूया आता या क्रीडांगणामध्ये येणारे 3 चेंडू 11 धाबांची गरज. काही नावं लकी देखील असतात. असं क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण गावदेवी गावठांचं नाव देखील लकी म्हणूयात. 3 चेंडू आणि आता 11ची गरज. हा बॉल चांगलाच होता. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ एरियामध्ये प्रसन्न पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. हा सामना आता जिंकण्यासाठी येणारी 2 चेंडू 10 धाबांची गरज. तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
एखादा मोठा फटका. कालचा सामना मनीष सर 2 मध्ये 8 बनल्यात, त्यामुळे या क्रीडांगणामध्ये 2 मध्ये 10 देखील बनवू शकतात. क्रीडांगण लाभदायक आहे फलंदाजासाठी, कधी कधी गोलंदाजासाठी देखील. पण आता येणारे 2 बॉल आणि आता 10 धाबांची गरज. कोणता संघ चॅलेंजर चिर्ले संघाच्या विरुद्ध खेळणार यासाठी ही महत्वाची मॅच. स्लोवर केलाय, कुणालनं अगदी पुढ्यामध्ये टाकलाय आणि पुढ्यातूनच वळवलाय, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पनवेल की खुशबू या नावानं ओळखलं जाणारा कुणाल नाईक, नन्ना मुन्ना जादूगर भिंगारीचा खेळाडू. गत वर्षामध्ये चिरनेच्या क्रीडांगणामध्ये तालुका नियामध्ये देखील या खेळाडूनं बाईक जिंकलंय आणि त्यामुळे कुणाची देखील एक वेगळी ओळख राहिलंय. भिंगारी गावाला बिलॉंग करत असताना कुणाल देखील चांगली कामगिरी करत असताना येणारे 1 बॉल 10ची गरज. स्लोवर बॉल टाकलाय, क्षेत्ररक्षक आहेत तैनात. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत शुभम पाटील पोहोचलेत. चिकूने टिपलाय जेल. आणखीन एक विकेट कुणाल नाईकच्या खात्यामध्ये आणि आता हा सामना जिंकलाय तब्बल 10 धावेनं क्रीवा अँड निशांत 11 दादरपाट टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन प्रसन्न पाटील. चला आणि या सामन्याचा सामनावीर आपण वर्ल्ड ज्यानं चांगलीशी कामगिरी केली, 21 बॉल मध्ये 36 धावा बनवल्या, असा खरं तर मुंबई शिवडीचा मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी. 3 झेल देखील त्याने टिपल्यात आणि त्याला आपण इन्व्हाइट करतो मॅन ऑफ द मॅच साठी. फरदीन काझी आपण या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे.